गुडघेदुखीचे 4 टप्पे आपण केलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णाला जस्ट गुडघा दुखायला सुरुवात होतो व त्याच्या हालचालींवर काही प्रमाणात रिस्ट्रिक्शन्स यायला लागतात। ह्या टप्प्यात रुग्णाला पुन्हा बरे होण्याचे पूर्ण चान्सेस असतात। यामध्ये त्यांनी गुडघ्याचे योग्य ते व्यायाम करणे, गुडघ्याची झीज पुढे वाढू नये याकरता योग्य ती काळजी घेणे हे आवश्यक आहे। याच्या पुढच्या टप्प्यामध्ये पायाला हळूहळू बाक यायला सुरुवात होते। अशा वेळेलाही रुग्णांनी गुडघ्याला ब्रेस वापरणे, त्याचप्रमाणे गुडघ्याच्या विशिष्ट हालचाली जसं उकडवे बसणे, मांडी घालून बसणे अथवा गुडघ्यावरती एक्सेसिव्ह भार येईल अशा हालचाली करणे हे टाळून गुडघ्याची झीज होण्याचे प्रमाण कमी केलं जाऊ शकतं। या टप्प्यामध्ये रुग्णाला आपण विशिष्ट प्रकारचे काही इंजेक्शन जसे हायलुरोनिक ऍसिडचे इंजेक्शन अथवा PRPचे इंजेक्शन देऊन रुग्णाची गुडघ्याची झीज कमी करता येऊ शकते। तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये मात्र गुडघ्याची झीज बऱ्यापैकी प्रमाणात झालेली असते। यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये रुग्णाला काही विशिष्ट सर्जरी ज्याला आपण जॉईंट प्रिझर्वेशन शस्त्रक्रिया असं म्हणतो, ज्यामध्ये गुडघ्याचा बाक सरळ करण्याची शस्त्रक्रिया अथवा दुर्बिणीद्वारे गुडघ्यातील जो भाग फाटलाय तो भाग शिवण्याची शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करून सांधाबदल शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते। मात्र ज्या रुग्णांच्या मध्ये बऱ्यापैकी बाक आलेला आहे, गुडघ्याची अलाइनमेंट फारच खराब झालेली आहे आणि गुडघ्याचे तिन्ही कप्पे झिजलेले आहेत, अशा रुग्णांच्या मध्ये गुडघ्याबदल शस्त्रक्रिया करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे।